हैदराबाद गॅजेटियर संदर्भातला एक जी-आर शासनानं काढल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवरच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या नेमक्या कुठल्या आहेत आणि कशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना अर्ज करायचा आहे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहेत स्वामी सर. सर, शासनाच्याकडून आपल्याला या सगळ्या संदर्भात काही सूचना करण्यात आल्यात का आणि त्या नेमक्या काय आहेत? 2 सप्टेंबर 2025 रोजी जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं प्रत्येक ग्रामस्तरावर एक समिती गठीत केलेली आहे, ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी आहेत, ग्रामपंचायत अधिकारी आहेत, ग्राम कृषी अधिकारी आहेत. आणि या समितीनं जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जे सक्षम प्राधिकारी आहेत त्यांना त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून मदत करायची आहे. आता या नवीन शासन निर्णयाप्रमाणे काम करायला आम्ही प्रारंभ केलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आमच्या जिल्ह्यामध्ये या जातीच्या प्रमाणपत्राचा एकही अर्ज आमच्याकडे प्रलंबित नाही आहे. जेवढे अर्ज आलेले आहेत ते आम्ही सर्व अर्ज निकाली काढलेले आहेत आणि आम्ही दर 15 दिवसाला याचा आढावा घेतो. त्याच्यामुळे मागच्या म्हणजे 2 दिवसापूर्वी जो आढावा घेतला त्याच्यामध्ये एकही अर्ज प्रलंबित नाही. आता ह्या नवीन शासन निर्णयानंतर लोक आता अर्ज करतील. अर्ज सक्षम प्राधिकरणाकडे गेल्यानंतर या समितीकडे तो अर्ज पाठवला जाणार आहे. तालुका स्तरावर वंशावळ जुळवण्याची एक समिती आहे, त्यांच्या माध्यमातून वंशावळ जुळवलं जाईल. त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये काय आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट, सपोर्टिंग पुरावे लागणार आहेत, जी ह्या समितीनं चौकशी करून अहवाल द्यावं असं शासनाला. कुठले कागदपत्र आहेत, कुठले? नाही, आता त्याच्यामध्ये जे ज्याच्यावर जातीचा उल्लेख आहे, जे आपण प्रत्येक जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची जो नियमावली आहे त्या नियमामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगानंच या आपण जातीच्या प्रमाणपत्राला ते लागू होतात. आणि मग कुठले कागदपत्र ह्याच्यामध्ये लिस्ट संबंधितांना दिलेली आहे ऑलरेडी. त्यामध्ये कुठल्या कुठल्या नोंदी ज्या आहेत जातीच्या संदर्भामध्ये त्या जुन्या कागदपत्रामध्ये तपासणे आणि एखाद्या व्यक्तीच्या नावाने नोंद आढळली तर त्यांची आणि हे जी अर्ज मागणी करणारी आहे यांची वंशावळ जुळते का नाही पाहणे, याच्या संदर्भातला ग्रामस्तरावरचा जो काही एक चौकशी अहवाल आहे तो त्या समितीला करायचा आहे आणि ती समिती अहवाल देईल आणि त्या अहवालाच्या आधारे मग सक्षम प्राधिकरणाने प्रमाणपत्र द्यायचं की नाही याच्याबद्दल निर्णय घ्यायचा. एखाद्या व्यक्तीने अर्ज कसा करायचा त्याचे काय? नाही, अर्ज जातीच्या प्रमाणपत्राचा अर्ज करण्याचा नमुना ठरलेलाच आहे. त्याच ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी वेगळी काही म्हणजे हे केलेलं नाही आहे. आणि आता ह्या समितीचं प्रशिक्षण घ्या म्हणून शासनाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत, आदेश दिले. त्याच्याप्रमाणे आम्ही 1-2 दिवसामध्ये त्यांचं प्रशिक्षण पण आम्ही आयोजित करतोय आणि त्यांना अर्ज आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशीसाठी अर्ज आल्यानंतर त्यांनी काय काय करायचं याच्या संदर्भामध्ये शासन डिटेल सूचना देत आहे, ते आम्ही त्यांना देतो. कसा प्रवास होईल अर्जाचा? म्हणजे सुरुवातीला त्यांनी अर्ज कुणाकडे करायचा? अर्ज SDO कडेच द्यायचा. SDO तपासणी करता करता त्यांना वंशावळ, स्थानिक समितीचा अहवाल किंवा आणखी काही त्यांना पुरावे जमा करायचे असेल तर ते सक्षम अधिकारी म्हणून ते पुरावे घेऊ शकतात आणि त्या अनुषंगाने ते घेतील. म्हणजे आधी SDM कडे, त्यानंतर तो पुन्हा तपासणीसाठी ग्राम पातळीकडे ती प्रक्रिया ठरलेली आहे. ते काही ग्रामस्तराकडे अर्ज देऊन चालणार नाही आहे, SDM कडेच द्यावं लागेल, उपविभागीय अधिकाऱ्याकडे. आणि ही सर्व प्रक्रिया करून मग ते प्रमाणपत्र सक्षम पुरावा त्याच्यामध्ये आढळून आला, अहवाल तसा आला, वंशावळ जुळली तर संबंधित उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र द्यायचं की नाही द्यायचं याच्या संदर्भात निर्णय घेतील. बरं, तुम्ही एक प्रशिक्षण देणार आहात तर ते कसं असणार आहे, काय काय असणार? नाही, ही जी समितीचे सदस्य आहेत यांनी या संदर्भातलं काम यापूर्वी केलेलं नाही आहे. त्याच्यामुळं जातीच्या प्रमाणपत्राच्या अनुषंगानं काय नियमावली आहे, त्यांना नेमकं काय तपासायचं आहे, पुरावे कसे तपासायचे आहेत, अहवाल कसा द्यायचा आहे, जे स्थानिक चौकशी अहवालाचा एक नमुना आम्ही तयार करतो आहे तो संक्षिप्तमध्ये नमुना कसा राहील आणि ते लोकांना सुलभरित्या म्हणजे विनाकारण कॉम्प्लिकेशन किंवा किचकटपणा त्याच्यामध्ये न करता आणि जो शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याच्या अधीन राहून कशा पद्धतीनं कामकाज करायचं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ते आम्ही 1-2 दिवसात घेतोय. काय काय पुरावे लागतील अर्जदाराकडे? नाही, जितके काही पुरावे लागतील ते पुरावे कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये ह्याच नाही, सगळ्याच कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये पुरावे जे लागणार आहेत, ज्यांचे वाडवडिलाचे नोंदी आहे, त्यांचा रहिवासी दाखला आहे, त्यांची समजा वंशावळ आहे तर वंशावळी संदर्भामध्ये आहे, हे ग्रामपंचायतचे दाखले आहेत, स्थानिक पातळीवर कोणत्या नोंदी आहेत त्यांना आहेत का त्या संदर्भामध्ये ते चौकशी करतील. धन्यवाद. हे होते जिल्हाधिकारी आणि
नव्यानं जो जी आर काढण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने कशा पद्धतीचा अर्ज करायचा आहे, कुणाकडे करायचा आहे आणि कशा पद्धतीनं या सगळ्याची प्रक्रिया असेल हे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन बाळासाहेब पाचोनेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.